जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती आज नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला अशाच नवनवीन बातम्या ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत। बीडचे सैराट जोडपे पुण्यात सापडले। बीडमधून पलायन केलेल्या अल्पवयीन मुलीसह 22 वर्षीय मुलाला पुण्यात ताब्यात घेण्यात आले आहे। 21 जून त्यांनी पलायन केले होते। प्रेम, आकर्षण आणि बंडखोरी या मानवी भावना आहेत, मात्र जेव्हा या भावना कायद्याच्या चौकटीबाहेर जातात तेव्हा त्याचे परिणाम गंभीर असतात। अलीकडेच बीड शहरातून घडलेल्या एका घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे। बीडमधील एक 22 वर्षीय तरुण आणि एका अल्पवयीन मुलीने घरच्यांना न सांगता पळून गेली होती। ही केवळ एक प्रेम प्रकरणाची बातमी नसून यामध्ये अल्पवयीन मुलीचे आयुष्य, कायदेशीर बाबी आणि सामाजिक सुरक्षितता अशा अनेक प्रश्नांचा गुंता आहे। पुण्यात शोध घेतल्यानंतर ही घटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। 21 जूनची काळी रात। 21 जून ही तारीख बीडमधील एका कुटुंबासाठी दुर्दैवी ठरली। बीड शहरातील धानोरा रोड परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने अचानक घर सोडले। ती मुलगी शाळेत 8वीत शिकत होती। आपल्या नेहमीच्या रेग्युलरपणाने शाळेत जाण्यासाठी निघाली। मुलगी पुन्हा घरी परतलीच नाही। जेव्हा मुलीचे आईवडील चिंतेत पडले आणि त्यांनी सर्वत्र शोध घेतला तेव्हा त्यांना समजले की गणेश रमेश शिवराळे या 22 वर्षीय तरुणासोबत ती पळून गेली आहे। गणेश शिवराळे हा मूळचा पच्चशील नगर बीड येथील रहिवासी आहे। धक्कादायक बाब म्हणजे तो आधीच विवाहित असून त्याला एक मुलगीही आहे। या प्रकरणात मैत्रीचा गैरफायदा घेतल्याचे समोर आले आहे। पीडित मुलीचा भाऊ आणि गणेश हे मित्र होते, यामुळे गणेशचे त्या मुलीच्या घरी येणे जाणे होते। ओळखीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले। 8वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला भुरळ घालून तिच्या भावाच्या विश्वासाचा फायदा घेऊन गणेशने हे टोकाचे पाऊल उचलले, ज्याने समाजाला नैतिक प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या आईने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हा नोंदवला। या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक B.S. ढगारे यांच्यात सोपवण्यात आली होती। पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे जोडप्याने लोकेशन शोधले आणि ते पुण्यात असल्याचे निष्पन्न झाले। ढगारे आणि त्यांचे कर्मचारी M.S. भंगर यांनी वेळेचा विलंब न करता थेट पुणे गाठले। सोमवारी दुपारी एका बागेत हे जोडपे आढळून आले। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि बीडकडे रवाना झाले। या घटनेत कायदेशीररित्या अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत। मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिला पळवून नेणे हा पोस्को कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा ठरतो। अल्पवयीन मुलीची संमती असली तरीही कायद्यानुसार तिला सज्ञान मानले जात नाही। त्यामुळे गणेश शिरवाळे यांच्यावर अपहरण आणि अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध ठेवल्याप्रकरणी कठोर कलमे लावण्यात आली आहेत। समाजातील तरुणांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की अल्पवयीन मुलामुलींच्या बाबतीत कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांचे परिणाम आयुष्यभराच्या कारावासापर्यंत पोहोचू शकतात। अशा घटना घडल्यानंतर समाजातून अनेकदा विविध प्रतिक्रिया उमटतात। या प्रकरणात मुलाचे लग्न झालेले असतानाही त्याने अल्पवयीन मुलीला लक्ष्य केले, हे त्याच्या मानसिकतेवर भाष्य करते। पालकांसाठी ही एक धोक्याची घंटा आहे। आपल्या मुलाचे मित्र कोण आहेत, त्यांची पार्श्वभूमी काय आहे यांच्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते। विशेषतः म्हणजे जेव्हा मुलीचे घर आणि मुलाचे घर जवळ असते किंवा घनिष्ठ मैत्री असते तेव्हा मुलाच्या हालचालीवर लक्ष ठेवणे गरजेचे असते। बीडमधील ही घटना एक आठवण करून देते की प्रेम ही भावना वैयक्तिक असली तरी त्याला कायद्याची आणि नैतिकतेची जोड असणे आवश्यक आहे। बीड पोलिसांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे, मात्र अशा घटना समाजात भीती निर्माण करतात। त्यामुळे शिक्षण आणि त्यांचे भवितव्य आणि कुटुंबाची प्रतिष्ठा या सगळ्यांवर एका चुकीच्या निर्णयामुळे परिणाम होतो। सैराटसारख्या चित्रपटाच्या प्रभावाखाली येऊन किंवा क्षणिक आकर्षणापोटी तरुण पिढीने आयुष्याचे नुकसान करून घेऊ नये, हाच या घटनेतून मिळणारा मोठा धक्का
धडा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन बातम्या तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत.